गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग सर्वांना. झाले का सर्व विद्यार्थी जॉईन? लास्ट डे ऑफ आवर बॅच. आपल्या या बॅच मधला हा लास्ट लेक्चर, बरोबर. परंतु अतिशय महत्वाचा. याचं कारण असं आहे की आपण तयारी तर पूर्ण केली आहे, परंतु परफॉर्मन्स अभी भी बाकी है. तुझा परफॉर्म एक वेळेला पाहायचा आहे आणि त्यानंतर मग आपण वाट पाहणार रिझल्टची. सो सगळ्या विद्यार्थ्यांना जॉईन होऊ देऊया, कारण की अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. उद्याची तुमची एक्झाम नेमकी कशी असणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या क्लासमध्ये देणार आहे. कुठलाही एकही डाऊट तुमचा शिल्लक राहणार नाही एक्झामच्या बाबतीत. जी आन्सर शीट तुम्हाला उद्या एक्झाम मध्ये पाहायला भेटणार आहे तीच आन्सर शीट मी तुम्हाला आज इथे दाखवणार आहे. काय सूचना असणार आहेत तुमच्यासाठी, कोणती माहिती उत्तरपत्रिकेवर तुम्ही भरणार आहात, प्रश्नपत्रिकेवरती कोणती माहिती भरायची असते, प्रश्नपत्रिका तुमच्या हातात आल्यानंतर, उत्तरपत्रिका तुमच्या हातात आल्यानंतर सगळ्यात अगोदर काय चेक करायचे आहे, किती वेळामध्ये किती प्रश्न आपले सोडवून व्हायला हवेत, एक्झामला जाताना तुमच्यासोबत काय काय घेऊन जायचे आहे, या सर्व गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे अतिशय महत्वाचा हा आपला लेक्चर असणार आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना जॉईन होऊ देऊया आणि मग आपण सुरुवात करूया. ओके. ओके, चला तर मग करूया सुरुवात. वर्षभर आपली ही बॅच सुरू होती, स्कॉलरशिपची बॅच, ज्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी आपल्याला जॉईन केलं. त्यामधले काही विद्यार्थी मध्ये थोडेसे लूज झाले, अभ्यास नाही केला त्यांनी, परंतु काही विद्यार्थ्यांनी अगदी पहिल्या दिवशी जेवढ्या उत्साहानं त्यांनी बॅच सुरू केलेली होती, अगदी तोच उत्साह टिकून ठेवून आज सुद्धा आपल्या सोबत आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांनी 100% यशस्वी होणार आहेत याची मला गॅरंटी आहे. मला खात्री आहे की हे सर्व विद्यार्थी, तुम्ही सर्व विद्यार्थी नक्कीच यशस्वी होणार आहात. त्याच्यामुळे टेन्शन घेण्याची कोणतीही गरज नाही. अगदी आपण फर्स्ट लेक्चर सुरू केले होते 1 मार्चला, मागच्या वर्षीच्या 1 मार्च 2023ला आपलं फर्स्ट लेक्चर झालं होतं. आणि त्या लेक्चर पासून ते आजपर्यंत आपण आपल्या बुकमधला प्रत्येक प्रश्न क्लासमध्ये कव्हर केलेला आहे. जी गोष्ट क्लासमध्ये म्हणजे आपल्या बुक्समध्ये दिलेली नाही आणि आपल्याला एक्झाम मध्ये आवश्यक आहे, ती प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगितली, प्रत्येक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि तेवढ्याच आवडीनं, तेवढ्या जिद्दीनं तुम्ही ती कव्हर करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. स्कॉलरशिपचा सिलेबस भरपूर ठिकाणी शिकवला जातो, परंतु प्रत्येक प्रश्न घेणं
हे त्यांचं टार्गेट नसतं. त्यांनी काय कन्सेप्ट शिकवतात आणि पुढे निघून जातात. प्रश्न मात्र विद्यार्थ्यांना सोडवावे लागतात. आपण मात्र आपल्या क्लासमध्ये सर्व प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवून देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि एवढे सगळे प्रयत्न तुम्ही केलेले आहेत. होमवर्क कंप्लीट केलेला आहात, क्लास कंप्लीट केलेले आहात, रिव्हिजन केलेले आहात, टेस्ट सोडवलेले आहात. त्यामुळे आता कुठलंही टेन्शन घेण्याची गरज नाही. फक्त उद्या तुम्हाला काय करायचे आहे ते फक्त मी तुम्हाला या क्लासमध्ये सांगणार आहे. आणि एक महत्वाची सूचना म्हणजे आपली या वर्षीची सुद्धा जी नवीन बॅच आहे ती नवीन बॅच 1 मार्च पासून परत एकदा सुरू होतीये. मागच्या वर्षी 1 मार्चला सुरू केली होती बॅच. या वर्षी सुद्धा 1 मार्चला 5वी स्कॉलरशिप आणि 8वी स्कॉलरशिप दोन्हीही बॅचेस सुरू होतील. तुमच्या आसपास तुमच्या ओळखीमध्ये कोणालाही जर काही बॅचेस जॉईन करायचे असतील तर या नंबरवरती त्यांनी जास्त डिटेल्ससाठी कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात. हा नंबर तुम्ही त्यांना देऊ शकता. आता खूप महत्वाची गोष्ट जे की उद्या तुमचं भवितव्य ठरवणार आहे ती म्हणजे ही तुमच्या समोर दिसणारी उत्तरपत्रिका. आता या उत्तरपत्रिकेच्या बाबतीमध्ये खात्रीने मी तुम्हाला सांगते की हीच उत्तरपत्रिका उद्या तुमच्या हातात असणार आहे. याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, कारण ऑफिशियली आपल्याला परीक्षा परिषदेनं, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून ऑफिशियली ही दिली गेलेली आहे की हीच अशीच उत्तरपत्रिका उद्या असणार आहे. याच्यावरती तुम्हाला काय काय दिलं जातं तर बघा, ही सॅम्पल आन्सर शीट आहे उद्या होणाऱ्या एक्झाम साठीची 5वीची, म्हणजे तुमची 5th स्कॉलरशिप प्री अप्पर प्रायमरी. यामध्ये जो जो तुमचा सेंटर नंबर असतो तो सेंटर नंबर प्री प्रिंटेड असणार आहे, म्हणजे तुम्हाला तिथे भरण्याची गरज पडणार नाही. तो ऑटोमॅटिकली या ठिकाणी टाईप करून येणार आहे. सीट नंबर जो तुमचा आहे तो सुद्धा प्री प्रिंटेड असणार आहे. तुमचं मीडियम कुठलं एक्झामचं ते सुद्धा प्री प्रिंटेड असणार आहे आणि तुमचा ब्लॉक नंबर हा सुद्धा प्री प्रिंटेड असणार आहे. याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की तुमचा सीट नंबर चुकला, नाव चुकले, सेंटर नंबर चुकला, अशा पद्धतीची कोणतीही भीती तुम्हाला बाळगण्याची गरज नाही. या सर्व गोष्टी प्री प्रिंटेड असणार आहेत. तुम्हाला स्वतः तुमचा सेंटर नंबर, तुमचा सीट नंबर, तुमचं मीडियम, तुमचा ब्लॉक नंबर काहीही भरायचं नाहीये. फक्त तुमच्या हातामध्ये उत्तरपत्रिका आल्यानंतर चेक करून घ्यायचे की याच्या पुढे माझाच सीट नंबर आहे का, नाहीतर बाकी सगळं काही भरून येणार आहे. मग आता तुम्हाला काय भरायचं तो सेक्शन मी सांगते बघा. या ठिकाणी दिलेला आहे प्रश्नपत्रिका बारकोड, प्रश्नपत्रिका संच कोड अचूक नोंदवा. म्हणजे प्रश्नपत्रिकेचे संच असणार आहेत, ABCD अशा पद्धतीचे संच. त्या संचाचं नाव, तुमच्या प्रश्नपत्रिकेचा कोणता संच तुम्हाला भेटलाय त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी नोंदवायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा संच A आहे, किंवा मग तुमचा संच B आहे, किंवा मग तुमचा संच C आहे. जो काही तुमचा क्वेश्चन पेपर संच असणार आहे, सेट असणार आहे, तो या ठिकाणी नोंदवायचा. आता हा C सेट असेल तर या ठिकाणी ABCD असे 4 सर्कल दिलेले आहेत, त्यापैकी C नंबरचा सर्कल आपण रंगवायचा. याचा अर्थ तुमची क्वेश्चन पेपर आणि तुमची आन्सर शीट हे दोन्ही मॅच होणार. ओके. आता इथे जो हा बॉक्स दिसतोय हा तुमच्यासाठी नाहीये. हा काय लिहिलाय, संच कोड अचूक नोंदवल्याबाबत पर्यवेक्षकाची स्वाक्षरी. म्हणजे पर्यवेक्षकाचा बॉक्स आहे, तिथे तुम्ही काहीही करायचे नाही. ठीक आहे. आता अजून काही त्यांनी महत्वाच्या सूचना दिल्या आहेत की समजा तुमच्याकडे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स असणार आहेत, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असणार आहेत आणि ते 4 पर्याय रंगवण्यासाठी ABCD असे 4 गोल दिलेले असणार, वर्तुळ दिलेले असणार. तुमचं उत्तर जर का बी असेल तर तुम्ही बी चा वर्तुळ अशा पद्धतीने रंगवणार आहात. बाकीच्या 3 वर्तुळांवर डॉट सुद्धा पडू द्यायचा नाही, फक्त एकच वर्तुळ रंगवायचा. तुम्हाला असं वाटलं की माझं उत्तर चुकलंय तर चुकलंय म्हणून त्याला लगेच असं करून इथे गोल केलं तर याचा 0 मार्क भेटणार आहे तुम्हाला. त्यामुळे अशा पद्धतीने काही करायचं नाही. एका प्रश्नाचं एकच उत्तर नोंदवायचे, एकापेक्षा जास्त उत्तर नोंदवायची नाहीत. उत्तरे नोंदवण्यासाठी फक्त आणि फक्त बॉल पेनचाच वापर करायचा आहे, पेन्सिलचा वापर करायचा नाही. या सर्व सूचना कॉमन आहेत, तुम्हाला माहिती आहेत आणि या सगळ्या तुम्हाला दिल्या जातात. अजून एक महत्वाची गोष्ट अशी
की तुमची साईन, तुम्ही जर का तुमचे हॉल तिकीट किंवा ऍडमिट कार्ड पाहिले असेल तर ऍडमिट कार्ड वरती तुमची साईन आहे का सगळ्यांची साईन तिथे? तुमच्या ऍडमिट कार्ड वरती तुमची साईन आहे? पाहिली आहे सर्वांनी साईन? मग त्या ऍडमिट कार्ड वरती जी साईन तुम्ही केलेली आहे तीच साईन डाव्या हाताला सगळ्यात खालच्या बाजूला लेफ्ट बॉटम साइडला या ठिकाणी लिहिलेला आहे विद्यार्थ्याची स्वाक्षरी. या विद्यार्थ्याच्या स्वाक्षरी या सेक्शन मध्ये तुम्हाला तुमची तीच साईन या ठिकाणी करायची आहे. नंतर ही पर्यवेक्षकाची सही आणि नाव ते त्यांचं त्यांनी भरतात, तुम्ही भरायचं नाही. त्यानंतर उत्तरपत्रिका पूर्ण सोडवून झाल्यानंतर आता एका उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला 75 प्रश्न पाहायला भेटतील. पहिला प्रश्न ते 75वा प्रश्न, कारण 75 प्रश्नांचा एक पेपर होणार, असे 2 पेपर होणार आहेत तुमचे. मग या 75 प्रश्नांपैकी शेवटी पेपर झाल्यानंतर किती प्रश्न तुम्ही सोडवले ते इथं नोंदवायचं आहे. न सोडवलेल्या प्रश्नांची संख्या इथे नोंदवायची आहे. दोघांची बेरीज 75 येणार आहे. पण या परीक्षेमध्ये कुठेही निगेटिव्ह मार्किंग नसते. निगेटिव्ह मार्किंग माहितीये का तुम्हाला? म्हणजे एखादा प्रश्न तुम्ही चुकीचा लिहिला नाही बेटा दिव्या, मनाने काहीच टाकायचं नाही, जेवढं इथं दिसतंय ना तेवढंच टाकायचंय फक्त, ऑदर काही करायचं नाही आपण. आता समजा या ठिकाणी एखादा प्रश्न चुकला तर चुकल्यानंतर त्याच्यासाठी तुमचे मायनस मार्क्स होणार आहेत का? समजा तुमचे 5 प्रश्न बरोबर आले आणि एक प्रश्न चुकला तर बरोबर आलेल्या प्रश्नांमधले मार्क कमी होणार आहेत का? तर नाही. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा हा त्या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाचा व्ह्यू असा असायला हवा की मी 75चे 75 पूर्ण प्रश्न सोडवूनच वापस येणार आहे. यामधला एकही प्रश्न रिकामा ठेवायचा नाही. पूर्ण 75 प्रश्न सोडवून यायचे. किती प्रश्न सोडवून येणार? पूर्ण 75 प्रश्न. ओके. आता बर हा सोडवलेले, सॉल्व्ह केलेले म्हणजे सोडवलेले. तुम्ही किती इथे गोल रंगवलेत? 75 रंगवलेत. मग इथे 75 लिहून टाकायचं. ते केव्हा लिहायचं? जेव्हा तुमचे पर्यवेक्षक सूचना देतात तेव्हा लिहायचं, तोपर्यंत काहीही लिहायचं नाही. नंतर हा बॉक्स पर्यवेक्षकांसाठी आहे, तुम्ही इथे काहीही करायचं नाही. जिथे पर्यवेक्षक लिहिलेला आहे तिथे तुम्ही काही करायचं नाही. पुढे आता बघा तुमचे पेपर किती असणार? पेपर असणार 2. पहिला पेपर किती वाजता आहे? 2 पेपर्स होणार आहेत तुमचे. किती? पेपर 1 आणि पेपर 2. मग पेपर 1च्या बाबतीमध्ये जर का आपण माहिती पाहिली तर पेपर 1चं टायमिंग काय आहे तुमचे? 11 ते किती? 11 ते 12:30. 11 ते 12:30 या वेळेमध्ये तुमचा पेपर होणार आहे. म्हणजे एका पेपरसाठी कालावधी किती आहे तुमच्याकडे? तर 90 मिनिटे कालावधी आहे. आणि प्रश्नांची संख्या किती आहे? तर प्रश्न आहेत 75 प्रश्न. म्हणजे तुम्ही 75 प्रश्न हे 90 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. यामध्ये 25 प्रश्न लँग्वेजचे असणार आहेत आणि उरलेले जे 50 प्रश्न आहेत ते गणिताचे असणार आहेत. आता लँग्वेज म्हणजे कोणती लँग्वेज? तर तुम्ही ज्या मीडियम मधून एक्झाम देतायत, म्हणजे मराठी मीडियम मधून एक्झाम देतायत तर मराठी लँग्वेज असेल, इंग्लिश मीडियम मधून एक्झाम देत आहात तर इंग्लिश लँग्वेज असेल, आणि याचे 25 प्रश्न असतील आणि 50 प्रश्न असणार आहेत गणिताचे म्हणजेच मॅथचे. आता वेळेचं नियोजन कसं असेल? तर सुरुवातीच्या 20 ते 25 मिनिटांमध्ये हे 25 प्रश्न तुमचे सॉल्व्ह करून झाले पाहिजेत. किती? 20 ते 25 मिनिटांमध्ये. मग 25 मिनिटे गेल्यानंतर अजूनही 65 मिनिट शिल्लक राहतात. मग हे 50 जे प्रश्न आहेत या 50 प्रश्नांना आपल्याला 60 ते 65 मिनिटांमध्ये, 60 मिनिटांमध्येच, कारण शेवटचे 5 सोडून द्यावे लागतात. मग 60 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे. किंवा जर का तुम्ही इथून 5 मिनिट तुमचे शिल्लक राहिले
तर मग हे 65 मिनिटामध्ये हे 50 प्रश्न सॉल्व्ह करायचे. मग तुमच्या हातामध्ये घड्याळ असणार आहे. तुम्ही घड्याळमध्ये बघणार की 25 प्रश्न सॉल्व्ह करून झाले, त्यावेळेला वेळ किती झालेली आहे. बरोबर. 25 प्रश्न सॉल्व्ह करून होतील तेव्हा 11:25 पर्यंतचीच वेळ झालेली असायला हवी. आणि त्यानंतर 11:25च्या नंतर परत एकदा तुम्ही अर्ध्या तासाने घड्याळ पाहाल, म्हणजे ज्या वेळेला तुमचे 50 प्रश्न सोडवून होतील, म्हणजे घड्याळ केव्हा केव्हा पाहायचं. 25 प्रश्न कंप्लीट झाले, किती वेळ झालाय पाहायचं. 50 प्रश्न सोडवून झाले, किती वेळ झाला आहे पाहायचं. आणि मग 75 प्रश्नांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करायचा. शेवटी सगळे प्रश्न सॉल्व्ह करून झाले पाहिजेत. मराठीचे प्रश्न तुमच्यासाठी बोनस मार्क्स असतात, त्यामुळे जरी प्रश्नांचे स्वरूप सोपे असेल तरी सुद्धा त्याला व्यवस्थित सगळे पर्याय वाचल्याशिवाय सोडवायचं नाही, कारण हे तुमच्यासाठी बोनस मार्क्स असतात. दुसरा, त्यानंतर फर्स्ट पेपर संपतो. आता तुम्हाला जायचंय किती वाजता केंद्रावरती. जर का 11 वाजता पेपर आहे, पेपर कितीला आहे 11, परंतु तुमचं रिपोर्टिंग टायमिंग आहे त्या ठिकाणी 10, म्हणजे त्या सेंटरचं गेट तुमच्यासाठी 10 वाजता ओपन केलं जाणार आहे आणि 10 वाजता तुम्हाला आतमध्ये घेतलं जाणार आहे. असा विचारच कशाला करायचा दिव्या, कारण आपल्याला येताना सगळेच प्रश्न सोडवून यायचे आपल्याला, मग एक ठेवायचा कशाला. ठेवायचंच नाही आपल्याला एक पण प्रश्न. मी तेच तर सांगते की प्रश्न ठेवायचंच नाही. मग ठेवून लिहायचा का तिथे एक प्रश्न, तर नाही, असं नाही लिहायचंय. उलटे विचार करायचे नाही. एक प्रश्न ठेवायचा का, तो ठेवलेला प्रश्न तिथे लिहायचा का, नाही, ठेवायचाच नाही प्रश्न. सगळे प्रश्न रंगवूनच यायचं. वेळ नाही भेटला, शेवटचे 2 सेकंद जरी राहिले, तर त्या 2 सेकंद मध्ये कोणता का होईना वर्तुळ रंगवा, सलग का होईना रंगवा, पण बिना रंगवता वापस येऊ नका. कधी, शेवटच्या 2 सेकंदाची गोष्ट सांगते. अगोदर मात्र अंदाजे प्रश्न सोडवायचे नाही, प्रत्येक प्रश्न वाचूनच सोडवायचा आहे. 10 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे, याचा अर्थ तुम्ही त्या कॉलेजच्या, त्या तुमच्या सेंटरच्या गेट वरती 10 वाजता असायला हवे. मग त्या हिशोबाने घरातून वेळेवर निघायचे सर्वांनी. वेळेवर निघा. रस्त्यामध्ये ट्रॅफिक लागू शकतं, रस्त्यामध्ये वेळ जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करून घरामधून लवकर निघा. आज संध्याकाळी अभ्यास करत बसू नका. आज छानपैकी झोप घ्या. हलकं अन्न खा संध्याकाळच्या वेळेला, जेणेकरून उद्या उगीच फार झोप येणार नाही. फार तेलकट, फार स्पायसी असं काही खाऊ नका. फार जड अन्न खाऊ नका. हलकं अन्न पोटभर खा. आणि सकाळी सुद्धा काहीतरी खाल्ल्याशिवाय कोणीही सेंटरला जाऊ नका. तुम्हाला जेवण करूनच सेंटरला जायचं आहे. त्यानंतर तुम्ही 10च्या पूर्वी तिथे सेंटरवरती पोहोचाल. 10 वाजता तुम्हाला आतमध्ये घेतले जाईल. 10:30 वाजता तुमच्या हातामध्ये पेपर दिला जाईल. त्यानंतर 11 वाजता, बरोबर 11 वाजता क्वेश्चन पेपर तुमच्या हातामध्ये दिला जाईल. त्यानंतर 11 वाजता बरोबर पेपर सुरू होईल. बरोबर 12:30 तुमच्या हातातून पेपर वापस घेतला जाईल. म्हणजे 12:30 तुमचा पेपर घेतला की परत एकदा तुम्हाला सुट्टी भेटेल. केव्हापर्यंत सुट्टी भेटेल, तर दुसरा पेपर किती वाजता आहे. दुसरा पेपर आय थिंक 2 वाजता आहे, बरोबर. हा बरोबर आहे ना. मग त्या ठिकाणी 9:30 ला पोहोचायचं म्हटलं तर आपण 5-10 मिनिट इकडे तिकडे होतच असतात, म्हणून 9:30चं टायमिंग परफेक्ट आहे त्या ठिकाणी. झिरो भरायचं, मग सिंपल आहे ना, झिरो भरायचं. सोडवलेले प्रश्न 75, न सोडवलेले 0. सिंपल आहे. हे सूचना दिल्या जातात तुम्हाला तिथे. सोडवलेले प्रश्न 75, न सोडवलेले प्रश्न 0 असं लिहायचं असतं. आता दुसरा पेपर सुरू होतो. मग काय करायचे, 12:30 वाजता पेपर तुमचा सॉल्व्ह झाला की घरून टिफिन घेऊन जायचे. सकाळी जात असताना बाहेरचं अन्न खायचं नाही. घरून घेऊन गेलेला टिफिन 12:30 वाजता सोडल्यानंतर थोडंसं जेवण करून घ्यायचंय सगळ्यांनी. जेवण करून झाल्यानंतर एखादं हलकं छोटंसं फळ म्हणा किंवा एखादी चॉकलेट म्हणा, असं काहीतरी सोबत घेऊन जा. आणि जेवण झाल्याच्या नंतर एखादं चॉकलेट वगैरे खा, थोडंसं फ्रेश होतं, एनर्जेटिक वाटायला लागतं लगेचच. एखादं चॉकलेट वगैरे मस्तपैकी खायचं, रिलॅक्स व्हायचं.
नाही तर जेवण सोडून बुक उघडून त्या ठिकाणी बसायचं नाही, किंवा झालेली प्रश्नपत्रिका ओपन करून बसायचं नाही. तो वेळ फक्त जेवण्यासाठी आणि रिलॅक्स होण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी नाही. कोणी अभ्यास नाही करायचा बरं का. आणि एकदा सेंटरवर गेलात ना, सेंटरवरतीच थांबायचं, पुन्हा दुसरीकडे जायचं नाही. मग की सुट्टी झाली कुठेतरी जाऊन येतो वगैरे असं नाही करायचं. तिथेच थांबायचं, छान सावलीमध्ये एका ठिकाणी बसायचं आहे. त्यानंतर थोडंसं खाऊन घ्यायचं, पाणी प्यायचं, फ्रेश व्हायचं. जो झालेला पेपर आहे तो पॅरेंट्सकडे देऊन टाकायचा. पुढच्या पेपरच्या तयारीला लागायची म्हणजे अभ्यास करायचा नाही. छानपैकी एखादं चॉकलेट खायचं, एखादं फ्रूट खायचं जर का चॉकलेट नसेल आवडत तुम्हाला तर, आणि मस्तपैकी दुसऱ्या पेपरला जायचं. दुसराही पेपर अशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचा. दुसरा पेपर बरोबर 2 वाजता सुरू होणार आहे, पण 2 वाजता सुरू होणार आहे याचा अर्थ सेंटरमध्ये तुम्हाला 2च्या पूर्वी अर्धा तास मध्ये क्लासरूम मध्ये जायचे असते, म्हणून 2 म्हणजे 2 म्हणू नका. त्यानंतर 2 वाजता सुरू झालेला पेपर असणार आहे, हा 2 विषयांचा असतो. सेकंड लँग्वेज एक असते याच्यामध्ये, आणि बुद्धिमत्ता म्हणजे इंटेलिजन्स टेस्ट एक असते, असा दुसरा पेपर असतो. हा दुसरा पेपर सुद्धा सेम वेळेचं नियोजन लावून सॉल्व्ह करायचा आहे. यासाठी सुद्धा 1.5 तासाचा कालावधी असणार आहे, आणि त्या 1.5 तासामध्ये तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. आता येऊया प्रश्नपत्रिकेकडे. अशी असते बाळांनो तुमची प्रश्नपत्रिका. हे पहिलं पेज आहे, मी जे स्क्रीनवरती घेतले ना, हे पहिलं पेज आहे 2023 ला झालेल्या एक्झामचं, ज्याचा संच होता संच ए होता. मग संच ए आहे, तर मी जे मगाशी तुम्हाला सांगितलं ना की उत्तरपत्रिकेवरती संच नोंदवायचा आहे, इथे संच नोंदवायचा आहे. तो इथे संच कोणता नोंदवायचा, तर तो जो प्रश्नपत्रिकेचा संच ए आहे तो इथे ए लिहायचं, इथे ए चं वर्तुळ रंगवायचं. आता यायची, मग हा संच ए आहे. या संच ए च्या प्रश्नपत्रिकेवरती आपल्याला इथे आपला बैठक क्रमांक नोंदवायचा असतो. आपला सीट नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा असतो. त्यानंतर या ठिकाणी काही सूचना आपल्याला दिलेल्या असतात, अगदी नॉर्मल सूचना आहेत, या सगळ्यांना आपल्याला माहित आहेत. या सूचना एक नजर फिरवूयात आपण, की या ठिकाणी 2 विभाग आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये. पहिल्या विभागामध्ये पेपर 1 मध्ये प्रथम भाषा 1 ते 25 प्रश्न, विभाग 2 मध्ये गणित 26 ते 75 प्रश्न. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण आहेत. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 90 मिनिटांचा कालावधी आहे. उत्तरे नोंदवण्यासाठी स्वतंत्र अशी उत्तरपत्रिका दिलेली आहे. उत्तरपत्रिका फाडू नका. त्यानंतर काय अजून, त्यावरती पाणी सांडू नका, त्याला चुरगळू नका, त्यावरती रेषा ओढू नका. उत्तरपत्रिका आहे तर तुमचा रिझल्ट आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. पाणी प्यायला सोबत घेऊन गेलात ना, पाण्याची बॉटल, पाणी आपण जवळ घेतो त्यावेळेला उत्तरपत्रिका साईडला ठेवायची. पाण्याचा थेंब जर का त्याच्यावर पडला तर तो सगळीकडे पांगतो आणि ते प्रश्न चुकीचे दाखवतो नंतर, कारण कॉम्प्युटर चेक होतात ते पेपर बरं का. त्यानंतर एका प्रश्नाला एकच उत्तर नोंदवा. उत्तर चुकले म्हणून अशा पद्धतीचे काही कारभार करू नका. बरोबर उत्तराला पूर्ण रंगवायचं आहे, असं टिक वगैरे करून ठेवायचं नाही. त्यानंतर गणिताच्या बुद्धिमत्तेच्या प्रश्नांच्या वेळेला खाली रफ जागा सोडलेली असते रफ वर्क करण्यासाठी, तिथे तुम्ही रफ वर्क करायचं आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही प्रश्नपत्रिकेवरती एखादा प्रश्न सोडवता, फॉर एक्झाम्पल 4 नंबरचा क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन नंबर 4 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मग तुम्ही काय करणार, तर इथे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे म्हटल्यानंतर तुम्ही पहिले पाहाल 4 नंबरच्या प्रश्नाचे उत्तर 3 आहे. मग उत्तरपत्रिकेकडे याल. उत्तरपत्रिकेकडे आल्यानंतर सगळ्यात अगोदर क्वेश्चन नंबर 4 पाहाल. क्वेश्चन नंबर 4 चे उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. हे पाहत पाहत प्रश्नपत्रिका सोडवायची. असं नाही करायचं की आता हे 4 नंबरचा प्रश्न मग 5चा लगेच त्याच्या खाली गोल असं नाही. प्रत्येक प्रश्न सोडवून झाल्यानंतर 4 ला 3, 5 ला 2, 6 ला 3, मग ते 4, 5, 6 प्रश्न उत्तरपत्रिकेवर पाहिल्याशिवाय तिथे वर्तुळ रंगवायचा नाही. नाहीतर काय होतं, खालीवर होतात गोल, आणि मग खालीवर झाले की सलग प्रश्न चुकत जातात. त्यामुळे गोल खालीवर झाले नाही पाहिजे, हे लक्षात ठेवायचं.
आता सोबत काय न्यायचे साहित्य मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. काय न्यायचं आहे तर हॉल तिकीट न्यायचे. हॉल तिकीटचे एक प्रिंट तुमच्या पॅरेंट्सकडे ठेवा. एखादी फोटो फोनमध्ये काढून ठेवा. तुम्हाला 3 ते 4 बॉल पेन घेऊन जायचे. बॉल पेनच घेऊन जायचे आणि 3 ते 4 एकाच रंगाचे, निळे नेत असाल तर निळेच न्या, काळे नेत असाल तर काळेच न्या. त्यानंतर एक आधार कार्डची प्रिंट तुमच्या सोबत असावी. तुमचं आधार कार्ड तुमच्या सोबत असावं. एक स्टडी पॅड तुमच्याकडे छोटासा तुमच्या सोबत असावा. त्यांनी जर का नेऊ दिला तर सोबत घेऊन जायचं आहे. एक घड्याळ तुमच्या सोबत असावं, म्हणजे आपलं रिस्ट वॉच तुमच्या सोबत असावं. साधं असावं, कारण स्मार्ट वॉच वगैरे असेल तर त्यांनी नेऊ देत नाही. पाण्याची एक बॉटल तुमच्या सोबत असावी छोटीशी. एक छोटी काचेची पट्टी, त्यानंतर एक पेन्सिल, एक खोड रबर आणि एक छोटासा रुमाल, जेणेकरून हातावाला घाम आला किंवा पाणी सांडलं किंवा मग पेनची शाई बाहेर येत असेल तर या सगळ्या गोष्टी साफ करण्यासाठी तुमच्याकडे एक रुमाल असावा. हे साहित्य तुम्ही आजच संध्याकाळी बॅगमध्ये भरून ठेवायचं आहे. आजच भरून ठेवायचं. उद्या संध्याकाळी भरण्यासाठी एकही गोष्ट ठेवायची नाही. आजच म्हणजे आजच संध्याकाळी सगळं साहित्य त्या बॅगच्या मध्ये ठेवायचं, जी बॅग उद्या घेऊन जायची आहे. उद्या सकाळी फक्त बॅग उचलायची आणि निघायचं. ठीक आहे ना? उद्या सकाळी फक्त बॅग उचलायची आणि निघायची. आता या व्यतिरिक्त काही नोटिफिकेशन मध्ये आपल्याला वेगळ्या सूचना दिल्या आहेत का? तर काही वेगळ्या नाहीयेत. हे सगळं तुमच्या माहितीतलंच आहे की प्रश्नांचं स्वरूप म्हणजे प्रश्नपत्रिका अशा असतात की हा पेपर 1 असतो, हा पेपर 2 असतो, हे प्रश्नांची संख्या असते आणि ही वेळ आहे. हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं मी. त्यानंतर तुम्हाला या परीक्षांमध्ये पास होण्याकरता पेपर 1 मध्ये 40% मार्क्स हवे असतात आणि पेपर 2 मध्ये 40% मार्क्स हवे असतात. 40% म्हणजे 60 आणि 60 असे होतात. इथे 60 असावे लागतात, इथे पण 60 असावे लागतात, तर तुम्ही तो पेपर पास होऊ शकता. पण आपल्याला पास नाही, आपल्याला तर मेरिट लिस्ट मध्ये यायचे, त्याच्यामुळे ही तर आपल्यासाठी फार छोटीशी गोष्ट आहे आणि ते तुम्ही करूनच दाखवणार आहात याची मला खात्री आहे. अजून काही माहिती आहे का? तर खास काही माहिती नाहीये. हे सगळं काही फॉर्म फिलअप करण्याच्या बाबतीमध्ये आहे. तर एवढी सगळी माहिती मला असं वाटलं की ही तुमच्यासाठी आवश्यक आहे म्हणून मी सांगितलेली आहे. तुम्हाला जर का या व्यतिरिक्त काही विचारायचं असेल तर आता तुम्ही विचारू शकता. कोणाला बोलायचं असेल तर बोलू देखील शकता. चला, आहेत का कोणाचे काही प्रश्न? आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला त्या अगोदर सांगून घेते की कोणीही घाबरणार नाही, घाई करणार नाही. तुम्ही वर्षभर जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीवर विश्वास ठेवा. आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरी जा. ओव्हर कॉन्फिडन्सने प्रश्न न वाचता घाईघाईने उत्तरे देऊ नका. वेळेचं नियोजन करून फार घाई पण न करता आणि फार लेट सुद्धा, उशीर सुद्धा न करता बरोबर वेळेत पेपर सॉल्व्ह करा. तुमच्या हातामध्ये उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्यावर सगळे प्रश्न व्यवस्थित प्रिंट केलेले आहेत का? तुमच्या हातामध्ये आलेली उत्तरपत्रिका तुमच्याच सीट नंबरची आहे का? हे चेक करून निवांतपणे प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करा. घाबरण्यासारखं तिथे काहीही नाही. फक्त व्यवस्थित पद्धतीने तो प्रश्नपत्रिका ती सोडवून यायची आहे. मला खात्री आहे की तुम्ही सर्वांनी खूप छान अभ्यास केलेला आहे आणि छान अभ्यास केल्यामुळे तुमची एक्झाम सुद्धा छानच होणार आहे. त्यामुळे कोणालाही घाबरण्याचं कारण नाही. आम्हाला सगळ्यांना तुमच्या बाबतीमध्ये खात्री आहे आणि आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. रघुकुलच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत की तुम्ही या परीक्षेमध्ये यशस्वी व्हाल. तुमचे, तुमच्या आई वडिलांचे, तुमच्या शाळेचे आणि सोबतच आमचे सुद्धा नाव तुम्ही मोठे कराल. आम्हाला गर्व वाटेल, आम्हाला अभिमान वाटेल जेव्हा तुम्ही खूप चांगल्या स्कोअरने ही एक्झाम पास कराल. सो सर्वांना या एक्झाम करता खूप 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 शुभेच्छा. आता ज्यांना बोलायचं आहे त्यांनी हँड रेज करा, तुमचे डाऊट्स विचारून घ्या. अजून अर्धा तास मी तुमच्यासाठी या ठिकाणी थांबणार आहे. ज्ञानेश्वरी गुंड. हॅलो मॅम, आवाज येतोय? ज्ञानेश्वरी गुंड.
सई कुताळ. हॅलो टीचर. थोडाफार नेटवर्कचा इश्यू असू शकतो, थोडस 2 मिनिट वेट करा, नेटवर्क प्रॉपर होऊन जातं आणि तुम्हाला माझ्याशी बोलता येतं. ठीक आहे, 2 मिनिट फक्त वेट करा. शिवांश काळे. हॅलो मॅम. शिवांश बेटा, आवाज येत आहे का माझा? यस मॅम. हॅलो मॅम. हा, दिव्या. मिरिटच्या बाबतीमध्ये दिव्या विचारतीये, तर हे बघा, मिरिट हे प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळं असतं. फिक्स असे काही नसते. पासिंग होते 60 मार्क्सला. 60 प्लस 60 120 मार्क्स जर का तुम्हाला मिळाले, 60 प्लस 60 दोन्ही पेपरमध्ये सेपरेटली 60 मार्क्स मिळाले, तर 120 मार्क्सला तुम्ही पास होता. परंतु हे फक्त पास आहे. मिरिट हे प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगळं असतं. त्याचा असा क्रायटेरिया नसतो की एवढ्या मार्काला तुम्ही मिरिटमध्ये येता, असं नसतं. मॅम मला एक प्रॉब्लेम आहे मॅम. आता फर्स्ट पेपर झाला ना आपला, हो, सेकंड पेपरला आपल्याला स्कूलचा पहिला. मॅम मला एक प्रॉब्लेम आहे स्कूलचा पहिला. प्रश्न समजला तुझा मला, की फर्स्ट पेपर झाल्यानंतर सेकंड पेपरला त्यांनी बाहेर येऊ देतात का? तर हो, तुमचा पेपर जमा करून घेतला जातो पहिला पेपर, त्यानंतर तुम्हाला बाहेर येऊ दिलं जातं. तुम्ही तुमचा टिफिन खा, तुम्ही फ्रेश व्हा आणि त्यानंतर 1:30 वाजता परत तुम्ही तुमच्या त्या जागी जाऊन बसा, असं तिथलचं नियोजन असतं. तुम्हाला बाहेर येऊ दिलं जातं. पण याचा अर्थ तुम्ही फार दूरपर्यंत जायचं नाहीये, फक्त स्कूलच्या त्या मैदानावर बाहेर येऊन तुम्ही त्या ठिकाणी टिफिन वगैरे खाऊ शकता. ठीक आहे, बाहेर येऊ दिले जाते. चला, सई कुताळ. सई बोला बेटा. हॅलो टीचर. बोला, आवाज येत आहे का सई? हो टीचर. बोला, काय म्हणते? काय नाही टीचर, तुम्ही आतापर्यंत शिकवलेलं छान वाटलं. छान वाटलं ना? मग छान एक्झामही छानच होणार आहे, काहीच अडचण येणार नाही आपल्याला. ओके, बिनधास्तपणे एक्झाम द्या. आल्यानंतर मला अभिप्राय द्या की तुमची एक्झाम कशी झाली, मी शिकवलेलं जे काही होतं त्याचा तुम्हाला फायदा झाला का, हे मला एकदा वापस आल्यानंतर नक्की सांगा. चालेल? हो. ठीक आहे. हो टीचर. टीचर तुम्ही पुढे आहे आराध्या सोनावणे. आराध्या सोनावणे. संजना भुरे. संजना बोला बेटा. आराध्या सोनावणे. हॅलो मॅम. संजना बोला. संजना. काय करा, सगळ्यांनाच एकदा सूचना देते की बाळांनो, तुम्हाला बोलायचं आहे तर तुम्ही हेडफोन वापरा, म्हणजे आवाज इको होणार नाही, परत परत ऐकू येणार नाही आणि मग तुम्ही बोलू शकाल. ठीक आहे, सर्वांनी हेडफोन वापरा. मनस्वी बोला बेटा. येस मनस्वी. मला एक डाऊट आहे, तुम्ही मार्कशीट ग्रुपवर पाठवाल का? OMR शीट तुला पाठवू का? हो मॅम. चालेल, आपल्या ग्रुपवरती मी पाठवून देते OMR शीट. ओके ओके, OMR शीट मी ग्रुपवरती पाठवते. स्वराली मस्के बोला. स्वराली. हॅलो मॅम. बोला बेटा. मॅम, राज्याचं मेरिट किती पर्यंत लागतं? नाही बाळा, काय असते तेच मी सांगते. आता तुम्ही तलाठी, क्लर्क, परत असे UPSC MPSC हे सगळे एक्झामच्या बाबतीत ऐकताना, समजा जर का त्या ठिकाणी त्यांना 5 विद्यार्थी घ्यायचे, मग त्यांनी काय करतील, जे टॉपचे 5 विद्यार्थी ते काढतील आणि त्यांना घेतील.
मग याच्यामध्ये टॉप कितीपर्यंत विद्यार्थ्यांचं मेरिट येणार आहे हे कळेल का आपल्याला, की कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्क्स पडणार आहेत. मग त्यानुसार मेरिट असतं. तिथे असा फिक्स क्रायटेरिया नसतो की 100 पैकी म्हणजे 300 पैकी 200 भेटले की तुम्ही मेरिट मध्ये येता, असा क्रायटेरिया नसतो. ओके. जसे विद्यार्थ्यांची तिथे रिस्पॉन्स त्यांना भेटतील त्यानुसार त्यांची लिस्ट तयार होत असते. ओके. चला, तसेच जिल्ह्याचे असते, तसेच आणि प्रत्येक तालुक्याचे असते. त्यामध्ये एक असतं शहरी भागासाठी, एक असते ग्रामीण भागासाठी आणि त्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे क्रायटेरिया देखील असतात. आपल्याला फक्त एवढंच आहे की आपण जास्तीत जास्त मार्क्स घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, एवढंच आपलं टार्गेट असायला हवं. चला, नेक्स्ट आपण विचारूया शौर्या. शौर्या, श्रद्धा गोरे. हॅलो मॅम. येस बेटा. मॅम ओएमआर शीट सोबत जी कार्बन कॉपी असते ती घरी नेऊ देतात का? हा, कार्बन कॉपी घरी आणण्यासाठीच असते. मॅम ती रिझल्ट येण्यापर्यंत सोबत ठेवायची असते का? हा, सांभाळायची आन्सर की येईपर्यंत. म्हणजे त्यांची आन्सर की आली की मग आपल्याला आपले मार्क्स त्या ठिकाणी काउंट करून पाहता येतात. म्हणजे मॅम मार्क्स कमी जास्त झाले नाही झाले याची आपल्याला खात्री पडते. येस मॅम. ओके. येस. ओके बेटा. चला, संस्कृती गरुड. धैर्या शौर्या लांब. हॅलो मॅम. यस शौर्या. मॅम मला एक डाऊट होता. कशाबद्दल बेटा? मॅम जे मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम आहे त्याचं एकत्र लागतं का मेरिट? मेरिट एकत्र लागतं बेटा. एकत्र म्हणजे दोन्ही मीडियमचं? हो. ओके मॅम. ओके बेटा. आरुषी यादव. हॅलो मॅम. येस बेटा आरुषी. मॅम आपण एकाच कंपनीचे पेन न्यायचे सगळे का वेगळ्या पण एकाच हा, कलरचे पेन? कलर एकच ठेवा. कंपनी काय? बदलण्याला प्रॉब्लेम काही नाहीये, पण शक्यतो एका कंपनीचे न्या. समजा माझ्याकडे एक पेन आहे, त्याचा पॉइंट एवढा आहे, तर मला असं गोल करण्याची सवय लागली, गोल असंच करायचं, रेषा मारायच्या नाहीत. दुसरा माझ्याकडे पेन आहे ज्याने मला असा पॉइंट करायचे, मग माझा हात बरोबर मी तेवढा जरी फिरवला तरी पॉइंट मध्ये फरक पडल्यामुळे गोल बनण्यात फरक पडतो. म्हणजे आपल्या हाताला ज्या पॉइंटची सवय लागेल एका पॉइंटचे, ते एकाच पॉइंटचे ते सगळे पेन घेऊन जा. ओके पॉइंट मॅम. चेंज व्हायला नको आहे, बरोबर. ओके. आणि बॉल पेन वापरा, हे कंपल्शन आहे. एकाच रंगाचे वापरा, एकतर काळे एकतर निळे, त्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही रंग नसावा. स्वराज तोडकर, पेन्सिलचा वापर करू नका खास करून. येस बेटा बोला. हॅलो मॅम. येस बेटा. मॅम मला वेळेबाबत बोलायचं होतं. बोला ना. मॅम तुम्ही म्हणलं की मराठीला 20 ते 25 मिनिटं द्यायचे, हम्म. पण मराठीला ते 30 मिनिटं दिले आणि गणिताला 1 तास दिले तर बरोबर वेळ पुरतं. चालतं ना. आता हे थोडंफार आपल्या आपल्या वेळेनुसार मागे पुढे तुम्ही करू शकता. एखाद्या विद्यार्थ्याला मराठी फार फास्ट सोडवता येतं, गणिताला थोडासा जास्त वेळ लागतो, त्यांनी गणिताला जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करावा. मराठी प्रश्न सोडवताना जरी आपण वेळेचं बंधन घातलेलं असलं तरी सुद्धा प्रश्न व्यवस्थित वाचून सॉल्व्ह करायचा आहे, त्याच्याशिवाय पुढे जायचं नाही. पण ते हॅलो मॅम. करत असताना सुद्धा आपली स्पीड मेंटेन राहण्यासाठी हे एक ठेवायचं आहे आपल्या समोर. मग तुम्हाला जर का असं वाटतं की मला मराठीला थोडा एक्स्ट्रा वेळ लागतो, एवढ्या पटकन नाही सोडवू शकत, इट्स ओके, तुम्ही गणितामध्ये कव्हर करा. हॅलो मॅम. बोला. मॅम माझ्या हॉल तिकीटवर माझी सही नाही, तिथं स्टुडंट साईन दिलेलं आहे ना, हा, तिथं माझी साईन नाही. मग स्कूलमध्ये एकदा विचारून घ्या स्कूलच्या सरांना तुमच्या. मॅम आमच्या शाळेतले सर म्हणले की तिथं परीक्षा केंद्र गेल्यावर तिथं पर्यवेक्षक करून परत आम्हाला तिथं करायला सांगणार आहेत. हॉल तिकीट वरती? हो. बर, चालेल, हरकत नाही. त्यांना विचारा, कारण स्कूलमध्ये पूर्ण याची इन्फॉर्मेशन दिलेली असते. त्यांनी सांगतील ते चुकीचं नसणार आहे. ओके. ओके. थँक्स. वेलकम बेटा. संजना भोरे. मनस्वी भोईटे. यस मनस्वी, बोला बेटा. मनस्वी. येस मॅम.
बोला मनस्वी, काय म्हणता? मॅम मी आधी मॅथचं सोडवल्यावरती चालेल का? काय होतं माहितीये का, सोडवायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण सरळ सिक्वेन्सने जाणं कधीही चांगलं. काय होतं की कधी कधी समजा शेवटी जाऊन वापस येताना अ, वेळ जातो, परत पेपर उघडायचे, परत पाठीमागचे ओपन करायचे ते क्वेश्चन पेपरचे पेपर, मग तिथून परत सुरुवात करायची आहे. त्यानंतर परत पुन्हा काय होतं की समजा आता 25 प्रश्न म्हणजे येतं बरोबर ते शेवटी 25, पण नाही तर काय होतं चुकून की समजा ही पहिली लाईन पूर्ण ब्लँक राहणार तुझ्या उत्तरपत्रिकेवर, बरोबर आहे? हो. आणि तू सुरुवात कुठून करणार? दुसऱ्या रांगेपासून, दुसऱ्या कॉलम पासून. मग चुकून हम्म. एखाद्या वेळेला काय होतं, प्रश्न सोडवता सोडवता तुझा इकडे प्रश्न सुरू असतो आणि हे रिकामं दिसलं की ते गोल होऊन जातं. सो शक्यतो मला असं वाटतं, मी माझं मत सांगते की तुम्ही सिक्वेन्सने सोडवा. एखादा प्रश्न खूपच अवघड वाटला आणि मागे ठेवावासा वाटला तर ठेवा, पण तो ठेवताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला धोका आहे. धोका असा आहे की तुम्ही खालच्या प्रश्नाचं उत्तर नंतर वरच्या प्रश्नाला लिहून टाकू नका रिकामी जागा दिसली की. तेवढं हो. सांभाळून तुम्ही करा की म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या प्रश्नाला जाणार नाही याची जिम्मेदारी तुमच्याकडे, म्हणजे तुम्ही तेवढी जर का काळजी घेत असाल तर मग तुम्ही ते करा. ठीक आहे? ओके. हो. ओके बेटा, चला यानंतर विचारूया आपण रिम्पलला. रिम्पल बोला बेटा, मॅम बोला. ते तुम्ही सांगितलं नाही का पेपरात 60 मार्क लागतात, म्हणजे ते 150 पैकी 60 मार्क हा, का? 150 पैकी 60. पहिल्या ओके. पेपरमध्ये किमान 60 पाहिजे, दुसऱ्या पेपरमध्ये किमान 60 पाहिजे. किमान म्हणजे कमीत कमी. हो. ओके. आणि इंग्लिश मधूनच येत असतो, भाषा दुसऱ्या विषयात येत नसते, दुसऱ्या लँग्वेज मध्ये. इंग्लिश मध्येच येत असतं आणि मराठी मराठीमध्येच येत असतं. फक्त गणित आणि बुद्धिमत्तेसाठी तुमचं मीडियम महत्वाचं फक्त. इंग्लिश मराठीतून कशी देतील त्यांनी? देता येत नसते तसं. चला श्रेया गपाट. हॅलो टीचर. बोला श्रेया. टीचर आपला पुन्हा सोमवारी क्लास होईल? सोमवारी म्हणजे क्लास नाही होणार आता इथून पुढे आपला, फक्त नाही, जमलं तर आपण सोल्युशन मात्र घेऊया ना. ते सोल्युशनचाच. हा, पेपर सोल्युशन दिलं जाईल तुम्हाला, 100% पेपर सोल्युशन दिलं जाईल. हो. ओके. चला विराज कागदे, बोला विराज. कमाल किती? कमाल 150. विराज, कमाल 150 किमान 60. कमाल 150 किमान 60 चालेल का? सृष्टी यादव, कमाल 150 किमान 60. बर विराज, बोला विराज, काय म्हणतो? बरं संजना काय म्हणते बेटा? विराजचा काही आवाज येत नाहीये, संजनाला विचारूया. संजना भोरी, बोला बेटा. हा मॅम, ते मला डाऊट होता की तिथं जर का आपण आपल्या क्वेश्चन पेपरवर पेन्सिलने टिक. हॅलो मॅम, आवाज बोल. येतोय? हो बोल. टिक केली तर जमतंय का? आता कसं आहे, कुठल्याही एक्झाम मध्ये तुम्ही कुठलीही एक्झाम द्या, एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर तुम्हाला पर्यवेक्षकाकडून सूचना भेटते की तुम्ही प्रश्नपत्रिकेवरती काहीही लिहू नये, टिक करू नये अशी सूचना भेटते. तरी सुद्धा तुम्हाला खूपच गरज पडत असेल, म्हणजे त्यांनी नाही सूचना दिली तर इट्स ओके, आणि त्यांनी जर का तुम्हाला सांगितलं की प्रश्नपत्रिकेवरती काही लिहायचं नाही, तर टिक करण्याच्या ऐवजी एवढं तर तुम्ही डॉट त्या ठिकाणी देऊ शकता आणि तुमचं तुम्हाला जे काही त्या ठिकाणी आठवणीत ठेवायचे त्या प्रश्नाच्या बाबतीत ते ठेवू शकता. केवढा डॉट द्याल? एवढा. जर का त्यांनी खूपच अडवलं तर. नाही अडवलं, त्यांनी काही बोलले नाहीत त्या बाबतीमध्ये, इट्स ओके, छोटंसं टिक करा, फार खरखर लिहून काढू नका काही, छोटंसं टिक करा, छोटंसं चिन्ह त्या ठिकाणी अशा पद्धतीने, इट्स ओके. ठीक आहे. परंतु प्रत्येक एक्झाम मध्ये सूचना दिल्या जातात की प्रश्नपत्रिकेवरती काहीही लिहू नये, अशा सूचना दिलेल्या असतात. चला कोण बोलणार आहे? हॅलो मॅम. बोला बेटा संस्कृती. मागच्या वर्षीची मेरिट लिस्ट कितीची लागली होती?
आता ती प्रत्येक जिल्ह्यावाईज वेगळी आहे, राज्याची वेगळी. तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला पाठवते, पण एक्झाम होऊ द्या ना आपली. हो आपली एक्झाम होऊ द्या. नंतर मी 2023च्या एक्झामची जी 2023-24 ची जी एक्झाम होती त्याची मेरिट लिस्ट तुम्हाला हवी तर मी पाठवते, तुम्ही चेक करून घ्या. हो चालेल, पण पहिले एक्झाम होऊ द्या. एक्झाम देणं पहिले महत्वाचं, मेरिट त्यानंतर महत्वाचं. बरोबर आहे? हो त्याच्यामुळे आपल्याला तर 300 आउट ऑफ 300 पडले तरी आपण खुश आहोत, आहे की नाही? हो त्याच्यामुळे मेरिट लिस्ट कडे बघून आपले मार्क्स कमी होऊ झाले तरी आपण सेफ आहेत का हे नाही चेक करायचं आपल्याला. आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मेरिट लिस्ट आपण वापस आल्यावर चेक करूया, ठीक आहे? हो चालेल. शौर्या, तुझी हँड रेस दिसते आहे बेटा. हॅलो मॅम. येस बेटा. मॅम आपल्याला जी म्हणजे शीट मिळणार आहे ना, कार्बन कॉपी, हम्म. ते ते म्हणजे आता तुम्ही सोल्युशन घेणार आहात ना उद्या? हा, घेऊया ना, उद्या घेऊया. किंवा मग नाही, जर का उद्या लगेच आपल्याला सॉल्व्ह करून झाले पेपर, कारण तुमचा 2 वाजता पेपर संपेल. त्यानंतर माझ्याकडे 3:30 मॅम. 3:30 आहे का? हा, हो 2ला सुरू होतो, 3:30. मग त्यानंतर तुम्ही मला तुमच्या क्वेश्चन पेपरची एक छान पैकी एक फोटोज काढून एक पाठवा. ते मला एकदा भेटले, जितक्या लवकर तुम्ही पाठवाल तेवढा आपण जास्त प्रयत्न करूया की उद्याच आपण त्याची आन्सर की घेऊया. चालेल, जेवढे लवकर तुम्ही मला क्वेश्चन पेपर शेअर कराल तेवढ्या लवकर आपण ते सॉल्व्ह करू शकतो, कारण माझ्याकडे क्वेश्चन पेपर नसेलच ना तोपर्यंत. बरोबर आहे? सो एक्झाम झाली की तुमची जी क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपरचे चांगल्या पद्धतीचे फोटोज काढून ते मला शेअर करा. चालेल? चला, अजून कोणाला काही डाऊट आहे का? भावना, भावना बोला बेटा. हॅलो मॅम. भावना, आवाज येत आहे का? येस. मला तुझा आवाज ऐकायला येत नाहीये. तुला आवाज येतो आहे का माझा बेटा? तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की आता तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर झालेले असतील आणि तुम्ही अगदी आता शांतपण मनाने एक्झामचा फक्त विचार करत असाल. बरोबर आहे? तर छानपैकी एक्झाम द्या. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून एक्झामसाठी परत एकदा हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. चालेल. आणि अतिशय छान अशी, हा भावना, आवाज येतो का बेटा आता? भावना, आवाज येतो आहे का? येस मॅम. येस. हा, बोला बेटा. येस मॅम. बोला बेटा. आय थिंक तुझ्याकडे साऊंड इको होतोय, त्यामुळे तू बोलू नाही शकत आहेस. तर अतिशय छान अशी बॅच होती माझी ही, नेहमी माझ्या आठवणीत राहील. सगळेच्या सगळे विद्यार्थी एकदम नेहमी उत्साहित, नेहमी एक्सायटेड असलेले स्टुडंट्स होते. क्लास कितीही वेळ जरी घेतला तरीही क्लासला नको ना म्हणत नव्हते. नेहमी म्हणजे जास्तीत जास्त नियमित क्लास करणारे विद्यार्थी होते. होमवर्कचा कंटाळा न करणारे, क्लास जॉईन करण्याचा कंटाळा न करणारे, अशी ही बॅच होती तुमची.
किंवा आहे, अजून तर एक दिवस आहे. तर नक्कीच सगळेजण तुम्ही माझ्या आठवणीत राहाल. ज्या पद्धतीने तुम्ही एवढ्या लहान वयामध्ये सुद्धा एवढा छान अभ्यास करत आहात, मी खात्रीने सांगू शकते की तुम्ही असाच अभ्यास जर का केला तर भविष्यामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. मोठ्या पदांवरती तुम्हाला पाहण्याचं सौभाग्य आम्हाला लाभेल आणि खूप मोठा आनंद असतो एखादा विद्यार्थी, आपला विद्यार्थी जेव्हा एखाद्या खूप चांगल्या स्टेजवरती, खूप चांगल्या मानाच्या पदावरती, खूप यशस्वी पाहायला आपल्याला भेटतो. त्यावेळेला त्या शिक्षकाचं ते खूप मोठं भाग्य असतं. इथून पुढे देखील कॉन्टॅक्टमध्ये राहा. आपली बॅच संपली आहे याचा अर्थ मी कॉल कसा करू, मी मॅडमशी बोलू कसा, असं बिलकुल नाही. रघुकुल हे तुमच्यासाठी नेहमी आत्ता जसे आहे तसेच असणार आहे. तुम्ही रघुकुल मधल्या कुठल्याही शिक्षकाला कधीही फोन करून बोलू शकता. आम्हाला नक्कीच आनंद होईल जेव्हा पण तुम्ही आमच्याशी बोलाल. निवांतपैकी छान पद्धतीने उद्या एक्झाम द्या. अतिशय चांगल्या गुणांनी या स्कॉलरशिप धारक व्हा या एक्झाममध्ये तुम्ही. आणि तुमचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत त्यावेळेला. आपल्यासोबत घुले मॅडम आहेत का? कारण घुले मॅडमला जर का तुमच्याशी बोलायचं असेल तर त्यांनी देखील जॉईन केलेला असू असू शकतो क्लास. सो घुले मॅडम देखील तुम्हाला बोलतील. आणि काही नाही, छानपैकी एक्झाम देऊन यायचं आहे. तुम्ही सगळेजण द बेस्ट स्टुडंट आहात आणि नेहमी आठवणीत राहणार आहात. खूप मिस करेल मी तुम्हाला यानंतरच्या काही दिवसांमध्ये. दररोज संध्याकाळी 6 वाजली की तुम्हाला भेटण्याची मला सवय लागलेली आहे. सो मिस यू ऑल माय डिअर स्टुडंट्स. आणि केव्हाही आठवण आली तर निश्चितपणे मला कॉल कराल आणि बोलाल माझ्याशी. ओके. थँक्यू सो मच. मिस यू ऑल. एक्झाम द्या. रिझल्टला वेळ लागतो. रिझल्टचा आपण नंतर विचार करूया, पहिले एक्झामचा विचार करूया, उद्याच्या एक्झामचा, आहे की नाही. चला, गुले मॅडमची हँडरेजची रिक्वेस्ट जर का आली तर त्यांनी तुमच्याशी बोलतील. गुले मॅम आहात का क्लासमध्ये तुम्ही? गुले मॅम. गुले मॅम आहात का क्लासमध्ये? जर का तुम्ही क्लासमध्ये असाल तर विद्यार्थ्यांना बोलण्यासाठी तुम्ही हँडरेजची एकदा रिक्वेस्ट द्या, म्हणजे तुमची रिक्वेस्ट एक्सेप्ट करून तुम्हाला विद्यार्थ्यांशी बोलता येईल. चला, आता कोणाच्या मनामध्ये काही डाऊट नसायला हवा. आहे का कोणाच्या मनामध्ये काही डाऊट उद्याच्या एक्झाम बद्दल? आणि एक महत्वाची अजून ही सूचना परत एकदा सांगते की 1 मार्च पासून पुढील वर्षाच्या आपले बॅचेस सुरू होत आहेत. जे तुमच्या आसपास कोणी गरजू विद्यार्थी असतील, ज्यांना क्लास जॉईन करण्याची इच्छा असेल, त्यांच्यापर्यंत आपली माहिती नक्की पोहोचवा. जेवढ्या लवकर क्लास जॉईन केले जातील तेवढा जास्त त्यांना फायदा होतो. नवोदयच्या बॅचेस ऑलरेडी जानेवारीमध्ये सुरू झालेल्या आहेत आणि 1 मार्च पासून आपली स्कॉलरशिपचे दोन्हीही बॅचेस सुरू होत आहेत, 5th आणि 8th. जास्त डिटेल्ससाठी माझा हा नंबर तुम्ही त्यांना देऊ शकता. या नंबरवरती त्यांना बाकीचे डिटेल्स नक्की भेटतील. ठीक आहे. 300. चला, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच एव्हरीवन. आय थिंक गुले मॅडमचं नेक्स्ट लेक्चर असल्यामुळे कदाचित त्यांची हँडरेज आपल्याला नाही भेटू शकते. तुमचं काल त्यांच्याशी बोलणं झालेलंही असेल. चालेल. येस, थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. ओके. थँक्यू संजना. आउट ऑफ यस सृष्टी. थँक्यू शौर्या. थँक्यू बेटा मानस. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू विराज. थँक्यू रिम्पल. थँक्यू बेटा स्वराली. थँक्यू सो मच.
थँक्यू संस्कृती. थँक्यू विराज. सो अशा पद्धतीने अजूनही उद्या सकाळपर्यंत तुम्हाला कुठल्याही डाऊट तुमच्या मनामध्ये एक्झामच्या विषयी आला तर मला तुम्ही नक्की मेसेज करा, कॉल करा. फक्त आज संध्याकाळी जास्त अभ्यास न करता लवकर झोपा, सकाळी लवकर उठा आणि वेळेवर सेंटरला पोहोचा, एवढं मात्र नक्की करा. आणि साहित्य आजच बॅगमध्ये भरून ठेवा, उद्या सकाळी भरण्यासाठी काहीही ठेवू नका. एक हॉल तिकीट तुमच्याजवळ, एक तुमच्या पॅरेंट्स जवळ, असे 2 हॉल तिकीट तुम्ही सोबत घेऊन जा. ठीक आहे. थँक्यू आराध्या. थँक्यू सो मच एव्हरीवन. तुमच्यामुळे रघुकुल आहे. तुम्ही मेहनती आहात म्हणून आम्ही तुमच्यावरती मेहनत करून तुम्हाला शिकवू शकतो. सो तुम्हाला सर्वांना सुद्धा थँक्यू सो मच अँड मिस यू ऑल. थँक्यू आरुषी. थँक्यू अपर्णा. टेक केअर. बाय बाय. थँक्यू अनुष्का. चला तर मग एक्झाम झाल्यानंतर सर्वांनी प्रत्येकाने मला अभिप्राय द्यायचा आहे की एक्झाम कशी होती, तुम्हाला पेपर कसे गेले, तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह केले, तुम्हाला रघुकुलमध्ये जे काही शिकवलं गेलं त्याचा तुम्हाला कितपत फायदा झाला हे मला नक्की सर्वांनी कळवणार आहात. तुमची एक्झाम झाल्याच्या नंतर मी वाट पाहणार आहे तुमच्या अभिप्रायाची की तुम्हाला रघुकुलचा फायदा झाला का तुमच्या क्लासमध्ये, हे तुम्ही सर्वांनी मला नक्की सांगाल. एक्झाम मध्ये पुढील वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी जर का तुम्ही सांगू शकत असाल की एक्झाम कशी असते, तिथे गेल्यानंतर काय तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात किंवा प्रॉब्लेम्स येतात किंवा नाही येत, घाबरण्याची गरज असते किंवा नसते, काय तयारी करायला हवी एक्झामला जाण्यासाठी, या गोष्टी जर का पुढील वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी जर का तुम्हाला सांगावं असं वाटत असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगा. आपले जे युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलवरती तुमचे ते व्हिडिओज मी नक्कीच अपलोड करेल, जेणेकरून नवीन जे विद्यार्थी असतील किंवा कोणतेही स्कॉलरशिपला बसणारे जे विद्यार्थी असतील तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना तुम्ही दिलेल्या त्या माहितीचा फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर का शक्य होत असेल तर तुमची एक्झाम झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. मी त्याची वाट पाहिल. ठीक आहे. चला तर मग परत एकदा सगळ्यांना ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच. बाय बाय. ओके. बाय बाय एव्हरीवन. टेक केअर अँड गुड नाईट.